मित्र नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण यापूर्वी वृद्गत या प्रकरणाचं चिंतन केलं. आता पूर्णपुरुष ह्या प्रकरणासंबंधीचा अभ्यास आपण करणार आहोतच. केवळ अभ्यास आणि चिंतनात्मकदृष्ट्या जिज्ञासूंनी जाणतेपणानं विषय समजावून द्यावा मुख्यत्वे, आणि उणं पुरं काय जे असेल त्याला हातभार लावावा या उद्देशानं हा अभ्यास म्हणून विषय घेतला जात आहे. आणि विशेष म्हणजे परमपूज्य विष्णू महाराजांनी प्राध्यापक विपू आपटे यांना हा जो पूर्णवाद ग्रंथ अगदी प्रकरणशः समजावून सांगितलेला आहे. आणि म्हणजे त्यांचे 3 वर्ष हा समजावून सांगितला आहे. त्याच्या जवळजवळ 108 संवाद झालेत असं आपटेच सांगतात. आणि त्यांनी केलेलं हे जे संकलन आहे ते आपण अनेक वेळा वाचलं तरी म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाला काही समजायचं हे बाकी राहतच. पण वाचलेलं जे काही असेल ते व्यक्त होऊन थोडीफार समज येण्यामध्ये भर पडेल हा विश्वास, आणि म्हणून हे चिंतन आपल्या सूचना आणि आपल्या अभिप्रायासाठी आपल्यासमोर ठेवत आहे. तसं या प्रकरणामध्ये काही उपविषय असे आलेले आहेत की जसं ईश्वर व विश्वसंबंध, ईश्वर व ओंकार संबंध, ईश्वर ब्रह्मसंबंध, विश्व व ब्रह्मसंबंध, ईश्वर आत्मा याचा स्वरूपता अभेद, ईश्वर आणि जीव संबंध, विश्व किंवा जग हे कार्याचे स्वरूप, विश्वकार्य जर असेल तर त्याचा हेतू, त्या निर्मितीचा हेतू, आणि हे पूर्ण पुरुष ज्याला म्हटलं गेलेलं आहे त्याची व्यापकता काय आहे, त्या पूर्ण पुरुषाचं वर्णन हे देखील येणार आहे. तेव्हा पूर्णपुरुषाची अनुभूती ही महत्त्वाची आहे आणि ती ज्ञानानं कशी घेता येईल आणि इतर मार्गाने कशी घेता येईल. आणि म्हणून पूर्णपुरुष उपासना याविषयी देखील यात थोडी चर्चा केलेली आहे. पूर्णपुरुषाची सिद्धी आणि त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याची शक्ती काय आहे, आणि उपनिषदासंबंधी जे काही संक्षिप्त माहिती त्या काळाचा विचार करून इत्यादी विभाग हे आलेले आहेत. पूर्णपुरुष सिद्धांत सांगितलेला आहे तो वेद आणि उपनिषद यांच्या आधारे सिद्ध केलेला आहे. तेव्हा याच्यात काही परिशिष्ट पण दिले आहेत. म्हणजे दर्शनशास्त्रामधले काही वाद आपल्याला या ग्रंथामधून, पूर्णवाद ग्रंथाचं ज्यावेळेस आपण पारायण केली, श्रवण केलं, त्यात बरेचसे काही वाद सिद्धांत असे आपल्याला आले आहेत. तेव्हा त्यांची मतं त्या वादांची किंवा ते सिद्धांत काय आहे हे डॉक्टर शंकर पांडुरंग पाध्ये हे नाव आपण ऐकलं असेल. जे हे आठवले शास्त्री हे तर नाव आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. स्वाध्याय परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक. तेव्हा परमपूज्य आठवले शास्त्रींच्या वैश्विक स्वाध्याय या कार्याविषयी लेखन करणारे हे डॉक्टर शंकर पांडुरंग पाध्ये यांनी पूर्णपुरुष या प्रकरणाचा सारांश थोडासा आपल्यासमोर ठेवलेला आहे. तो आपण बघूया. आपण पूर्णपुरुष या प्रकरणावरती अधिक तो सिद्धांत कसा काय ते बघणार आहोतच, पण त्यांचे विचार काय आहेत, त्यांनी कशा पद्धतीने सारांश आपल्यासमोर ठेवलेला आहे ते बघूया. त्यांच्या परिचयामध्ये थोडक्यात सांगायचं झाल्यास अनेक वर्ष म्हणजे त्यांच्या 4-5 वर्ष जो ऋग्वेद शाखांतर्गत संस्कृत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. व्याकरणशास्त्र, न्याय, मीमांसा या शास्त्रातील काही प्राथमिक ग्रंथ त्यांचे आहेत. आणि वेदशास्त्राचं अध्ययन पूर्ण संस्कृत, मीमांसा, वेदांत यांचा अभ्यास त्यांचा झालेला होता. त्यावर काही ग्रंथ त्यांचे आहेत.
1948 साली हे मॅट्रिक झाले. तसं त्यांचा जन्म ऑगस्ट 18 सालचा, 1918चा. लक्षात घ्या, डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांचा 1916 सालचा आणि हे डॉक्टर पाध्ये 1918 साली जन्माला आलेले आहेत. नंतर त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या अभ्यासात हा पूर्णवाद हा सिद्धांत आला त्याविषयी त्यांनी काही आपली मतं मांडली आहेत. हे खरे मोठे विद्वान होते. जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप त्यांनी जिंकलेली होती. 1961 एम ए झाले ते. 71 पुणे विद्यापीठाची PhD पदवी त्यांना मिळाली आणि JSM कॉलेज जे अलिबागचं त्या ठिकाणी संस्कृत प्राध्यापक म्हणून ते 1978ला निवृत्त झालेत. मला दिसलेले दादा जे पांडुरंग शास्त्री यांना दादा म्हणत असत आणि गोपालकृष्णाच्या गोड गोड गोष्टी वगैरे या पुस्तकांचंही लेखन त्यांनी केलेलं आहे, प्रकाशनही केलेलं आहे. तेव्हा पूर्णपुरुष या प्रकरणाचं सारांश सांगताना ते काय म्हणतात ते बघूया. डॉक्टर शंकर पांडुरंग पाध्ये परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या वेद उपनिषद साहित्याच्या चिंतनाचा झालेला परिपाक म्हणजे पूर्णवाद हा ग्रंथराज होय. या ग्रंथात कोणत्याही पंथाचा, मताचा, धर्माचा आग्रह नाही. विवेचक व विश्लेषणात्मक पद्धतीचा स्वीकार करून त्यात तर्कनिष्ठा, पूर्वग्रहविरहितता यांच्या अधिष्ठानावर पूर्ण सत्याची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पूर्णवादात सर्वांचाच समावेश आहे. ज्याप्रमाणे पूर्णाबाहेर काहीही नाही तसे पूर्णात त्याच्या एका रूपात पूर्णाची इतर रूपे प्रकट रूपाने दिसत नाहीत हेही खरं आहे. ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय म्हणजे पूर्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कृपेशिवाय ईश्वरी मायेत गुंतलेल्या जीवास मोक्षप्राप्त्यर्थ लागणारं ज्ञान, भक्ती, योग आदी गोष्टी प्राप्त होणं शक्य नाही आहे. जगातील सर्व वस्तूंना व ज्ञानादी पदार्थांना व्यापून दशांगुल जो काही उरतो असा पुरुष म्हणजे ईश्वर होय. ईश्वराला शंकर, विष्णू आदी अनेक नावे असली तरी पूर्ण हेच एकमेव त्यास नाव देणं हे युक्त ठरतं. म्हणजे या विशेषतः दशांगुल उजरलेल्यामध्ये श्रीमद आद्यशंकराचार्यांनी परब्रह्म म्हटलेलं आहे. या परब्रह्माची अनुभूती घेताना त्या पूर्ण पुरुषरूपी ईश्वराची विश्व आदी रूपं जी आहे ती झाकावी लागतात आणि या अवस्थेत त्या विश्वादी इतर रूपांचा यत्किंचितही विचार मनात ठेवून चालत नाही. जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता असं म्हणताना त्या पक्षाच्या इतर अवयवांचं अस्तित्व जसं नाकारता येत नाही तितकेच विश्व सत्य आहे व ते पूर्ण पुरुषाचेच एक रूप आहे. यदन्नेन अतिरोहती या श्रुतिवचनामध्ये अन्न हे जगाचे सामर्थ्य आणि महिमा असल्यानं जग हेच पूर्ण पुरुषाचं स्वरूप असून तेही सत्य आहे असा श्रुतिवाक्याचा सुद्धा निश्चय दिसतो. तेव्हा पूर्णवादाला केवळ जगाचं अस्तित्व आणि सत्यत्व प्रतिपादन करावयाचं नसून विश्वाचा आणि त्या पूर्ण पुरुषाचा कार्यकारण संबंध नसून स्वरूप संबंध आहे असं सांगायचं आहे. पूर्ण पुरुषरूपी या जगात नानात्व, विविधत्व असलं तरी पूर्ण पुरुष वा ईश्वर एकच आहे. विश्वाचे स्वरूप मुळात पूर्ण पुरुष असल्यानं प्रत्येक ठिकाणी या वर्तुळाचा म्हणजे पूर्णाचा साक्षात्कार होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ आकाशातून होणारी पर्जन्यवृष्टी, परत आकाशात जाऊन पुन्हा पर्जन्यवृष्टी होते. त्या पूर्ण पुरुषाची काळाच्या अनुरोगानं ओळख करून घेण्यासाठी जसं भूत, वर्तमान, भविष्य असे काळाचे 3 तुकडे जसे पाडले गेले तसे या 3 तुकड्यांच्या सापेक्षत्वात
पूर्ण पुरुषाची ही शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव अशी 3 रूपं कल्पिली आहेत. पण या 3 देवता मिळून एकच पूर्ण पुरुष आहे, याचे विस्मरण मात्र होऊ देता कामा नये. ईश्वर व ओंकार संबंध आहेत. या अध्यायामध्ये जगात जे काही दिसतं ते ओंकार स्वरूप आहे असं सांगून पूर्णमदः पूर्णमिदं या श्रुतीचा उल्लेख करून द्विविध जगाचा श्रुती पूर्ण असाच उल्लेख करते असे प्रतिपादन केलेले आहे. हे प्रतिपादन करीत असताना जग निर्मितीच्या पूर्वीच्या शून्य रूपाचा विचार करून त्याला समर्पक उत्तरानं निरुत्तर केलेलं आहे. तेव्हा ईश्वर आणि ब्रह्मसंबंध सांगताना आत्मा स्वतः सिद्ध असून तो आनंद स्वरूप आहे आणि त्यामुळे जडात व चेतनात भरून राहिलेल्या आनंदाचाच अनुभव आपणास येतो. ईश्वराचा व जगाच्या संबंधाचा ज्ञान, कर्म, योग यांच्या माध्यमातून विचार केला तरी स्वरूप संबंधच आहे, कार्यकारण संबंध नाही, हे स्वीकारायला हवं. यानंतर पूर्णवाद ग्रंथामध्ये क्रमवार उद्धृत केलेल्या वचनांच्या अनुरोधानं सिंहावलोकन करण्यात आलं आहे. हे सिंहावलोकन करीत असताना संभाव्य शंकांना ते यथोचित उत्तरं देऊन त्याचं निराकरण करण्यात आलं आहे. आपल्याला आपल्या शुद्ध आत्म्याची अनुभूती हवी असली तर ती ज्ञानानं किंवा ध्यानानं प्राप्त होऊ शकते. ती कशी प्राप्त करून घ्यावीची, त्यात प्रमुख अडचणी किंवा सापळे कुठे आहेत याचं अतिसुंदर विवेचन करण्यात आलेलं आहे. हा विषय अतिशय चांगल्या रीतीने विशद करण्यात आलेला आहे. आणि ईश्वर व सत्यसंबंध या अध्यायामध्ये आत्मा, जीव आणि ईश्वर आधी ही पूर्णाचीच रूपं आहेत. मग भेदाची अनुभूती का व कशी येते हे सांगून अभ्यासानं अभेदानुभूती कशी येते याचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जग हे कार्य आहे की स्वरूप आहे. यात सांगताना भगवंतानं तप करून हे विश्व निर्माण केलं, यामुळे जगाचे मिथ्यात्व किंवा मायेतून ती उत्पत्ती संभवत नाही. तपानं जग निर्माण केलं असं म्हणण्यामध्ये जग हे कार्य व ईश्वर करता ठरतो. मग विश्व ईश्वराशी स्वरूपसंबंध कसा, तर जग हे कार्य हे दुसऱ्या कोणत्याही वस्तूचं नसून त्या एका ईश्वराचंच आहे. तो त्याचा साक्षीदार, केवळ साक्षीदार नसून त्यावर प्रभुसत्ता गाजवणारा आहे. आणि त्यामुळे येथे माया, अज्ञान आदींना स्थान नाही. हा विषय अगदी प्रमाण देऊन वचनांनी सिद्ध केलेला आहे. विश्वनिर्मितीचा हेतू जो सांगताना ईश्वर हा संकल्प, वासना, कामना रहित असल्यामुळे काही हेतू मनात धरून त्यानं सृष्टीची निर्मिती केली असेल हे म्हणणं संयुक्तिक नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्ञान, बल, क्रिया ही त्याची स्वाभाविक शक्ती म्हणजे स्वरूप असल्यानं ईश्वर व ईश्वरी शक्ती यात भेद नाही. न तस्य कार्यम करणं न विद्यते हे श्रुतिवचन हेच सांगतात. या पूर्णपुरुषाची व्यापकता सांगताना ही पूर्णपुरुषी संकल्पना अतिशय व्यापक आहे. यात ओंकार, क्षर, अक्षर आदींचा समावेश होतो. आणि पूर्णपुरुष वर्णनामध्ये जड, चेतन, परा, अपर, माइंड आणि मॅटर ज्याला आपण म्हणतो यांचा समन्वय नसून ती सर्व त्याची रूपे आहेत. तो या सर्व जगाला व्यापून दशांगोल उरलेला आहे. पूर्णत्व हे अनंत रूपांनी नटलेलं आहे आणि त्यासाठी त्याची अनुभूती प्राप्त होणं आवश्यक आहे. आता ही अनुभूती होण्याकरता प्रयत्न आणि तप यांची आवश्यकता आहे. यांनी साधकाच्या ठिकाणी पूर्ण पुरुषाच्या अनुभूतीची पात्रता येते. ही पात्रता संपादन करताना असंभावना आदी जे काही बाधक निर्माण होतात त्याचं निराकरण करणं आवश्यक आहे. निष्ठा आवश्यक आहे. नंतर श्रुतीप्रतिपादित ज्ञानानं पूर्ण पुरुषाची अनुभूती प्राप्त होते. पण यासाठी बुद्धीचे जुने संस्कार पुसून टाकायला पाहिजे असतात. हे पूर्ण पुरुषाची उपासना जी आहे तिच्या अनुभूतीकरता पूर्णपुरुषाच्या उपासनेचे सविस्तर आणि साधार वर्णनसुद्धा या पूर्णपुरुष प्रकरणात करण्यात आलेलं असं ते म्हणतात. त्या उपासना करताना निश्चयाचा दृढपणा नसणे, गुरु आणि
श्रेष्ठ पुरुषांची निंदा किंवा भयग्रस्तता आदी जे काही दोष आपल्यामध्ये असतील त्यांचा परिहार करण्यास सांगण्यात आलेला आहे. ही पूर्णपुरुषाची सिद्धी, जी शक्ती, त्या उपासनेची सिद्धी झाल्यानंतर होणाऱ्या गोष्टीचं जे काही विवेचन आहे ते सिद्धिशक्तीचं स्वरूप सांगताना या ठिकाणी केलं आहे. या ठिकाणी जो काही साधक असेल, ज्याला अनुभूती घ्यायची आहे, तर कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे याचं अत्यंत सुंदर असं विवेचन याच्यामध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर पूर्णपुरुषास न ओळखल्यामुळं अज्ञानी जीव हा कसा भ्रमण पावतो याचंही वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं सुबोध हे पूर्णवाद हे ज्या ग्रंथाला जे नाव आहे अतिशय समर्पक वाटतं आहे. या ग्रंथात आलेल्या विषयाचं जे काही विवेचन आहे तर्कशुद्ध तर आहेच, पण ठिकठिकाणी परमपूज्य रामचंद्र महाराजांच्या परिणमप्रज्ञतेचा त्याच्या खुणा स्पष्टपणे आढळतात. म्हणजे श्रुतिवचनांचा आधार घेताना त्या वचनांचा पारंपरिक अर्थाशी असणारा आपला मतभेदही परमपूज्य पारंदकर महाराजांनी अतिशय विनम्रपणे नमूद केलेला आहे. वस्तुतः हा विषय ते कठीण आहे, पण तसा असणं अगदी स्वाभाविकही आहे. पण त्याचं सुलभीकरण आणि सुपोधीकरण करताना व्यवहारामध्ये नेहमी आढळणारं मार्मिक दृष्टांत जे असतात ते या ग्रंथाचं आगळं वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाचं अध्ययन करण्याने अध्ययन करणाऱ्याला विचारांची एक नवी दिशा व नवा प्रांत मिळेल व जीवनाचा एक नवाच अर्थ ध्यानात यायला मदत होईल, असंही त्यांनी शेवटी प्रतिपादन केलेलं आहे. परमपूज्य रामचंद्र महाराजांचे सुपुत्र परमपूज्य विष्णू महाराज या संबंधामध्ये मधूनमधून शिबिरं घेऊन हा विषय, अन्य विषय लोकांना सुलभ करून त्यांच्या जीवनात असलेले या विषयाचं महत्त्व हे समजावून देण्याचं कार्य करतात. आणि त्यामुळे या ग्रंथातल्या जे काही कठीण विषय जे काही आलेले जे काही विचार आहेत त्याच्यावर आणखी प्रकाश हा पाडला जातो. तेव्हा या ग्रंथाच्या अभ्यासकांना पूर्वी स्पष्ट न झालेल्या काही संकल्पना अधिक स्पष्ट होतील आणि विचार व विषय करतला मलकवत म्हणजे तळहाताच्या मळाप्रमाणे करतला मलकवत होतील, सुलभ होतील, यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. म्हणजे इतर जे कोणतेही संप्रदाय असतील किंवा मतं ज्यांचे वेगवेगळे असतील त्या वाचकांच्याही विचारामध्ये हा ग्रंथ मौलिक भर टाकणार आहे असा अनुभव त्यांना येईल, यात मुळीच शंका नाही, असं डॉक्टर शंकर रामकृष्ण पाध्ये आपल्या विवेचनात म्हणतात. त्याचप्रमाणे या ग्रंथात मी मागे म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारचे वाद याआधी, म्हणजे पूर्णवाद प्रस्थापित होण्याच्या आधी अनेक प्रकारे आचार्यांचे आपापली मतं आणि आपापले वाद निर्माण झालेले होते. त्यासंबंधीचं थोडक्यात विवेचन त्यांनी केलेलं आहे. त्यात म्हणतात ते जीवन आणि तत्त्वज्ञान सांगताना सामान्य लोक जीवन आणि तत्त्वज्ञानांची फारकत करतात. तत्त्वज्ञान हे विद्वानांसाठी आहे किंवा त्याचा अभ्यास म्हातारपणी करायचा असतो, ही चुकीची आणि भ्रांत अशी धारणा आहे. जीवनाचे रहस्य कळावं किंवा जीवनाला सुगंध प्राप्त व्हावा यासाठी प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाची गरज आहे. तत्त्वज्ञान म्हणजे काय? हे सत्याचं विज्ञान आहे. फिलॉसॉफी इज अ सायन्स ऑफ रिॲलिटी. जीव, जगत आणि जगदीश यांच्या सत्याचं आकलन करून देण्याचं काम तत्त्वज्ञान करतं. तत्त्व अधिक ज्ञान, म्हणजे अंतिम तत्त्व, म्हणजे शास्त्रीय भाषेत परब्रह्म, द अल्टिमेट रिॲलिटी किंवा पूर्णत्व म्हणूया. म्हणजे तू आहेस याचं ज्ञान. आणि या दृश्यसृष्टीला काहीतरी आधारभूत तत्त्व आहे, त्याचा वाचक हा शब्द आहे. कशाला पाहिजे तत्त्वज्ञान? तर आपण जीवन जगताना कोणता तरी एक जीवनविषयक दृष्टिकोन स्वीकारत असतो, ध्येय ठेवतो डोळ्यासमोर, आणि हे एक प्रकारचं तत्त्वज्ञानच असतं. कधीकधी जीवनामध्ये अपयशानं खचून जातो, यशानं हुरळून जातो, कधी नैराश्य, चिंता, अनुत्साह, बेजार होतो. अशावेळी प्रत्येकजण काही चिंतन करतो, काही अनुभव स्वीकारतो, एखादा उत्साही विचार अंमलात आणतो. यातून माणसाला एक रस्ता सापडतो, म्हणजे पुढील काळाकुट्ट मार्ग हा प्रकाशित होतो आणि पलायनवाद कुठल्या कुठे विरून जातो. हे जे काही सारं घडतं ना ते तत्त्वज्ञानाचं, आणि त्याला तत्त्वज्ञान किंवा तत्त्वचिंतन म्हणतात. तर याचं स्वरूप काय आहे?
तर तत्त्वज्ञान प्रामुख्याने जीव, जगत आणि जगदीश्वर यांचा विचार केलेला असल्यामुळे प्रत्येक विचारवंताजवळ बुद्धी, विचार, अनुभव, संस्कार यांचा कमी जास्त प्रमाणात साठा असतो. त्यामुळे तो या 3 गोष्टींकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहत असतो. त्याचे स्वरूप जाणून घेण्याचा आणि आचरणातून प्रकट करण्याचा किंवा आचरणातून ते स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे आपल्या भारतीयांनी यांच्या विचाराला तत्त्वज्ञान न म्हणतात दर्शन असा शब्द वापरला आहे. यांना तत्त्वज्ञानी न म्हणतात दर्शनकार असं म्हणून ओळखलं जातं. त्यातून 6 आस्तिक दर्शनं, 6 नास्तिक दर्शनं यांचा उगम झाला. तेव्हा या दर्शनांपैकी आपल्या दर्शनाची विशिष्ट विचारसरणी प्रतिपादित करत असताना जो काही विशिष्ट विचार मांडला जातो त्याला वाद असं शास्त्रीय नाव आहे. ते वाद म्हणजे तिथे काही भांडण वगैरे अशा प्रकारे नाही. तेव्हा त्यातील काही प्रमुख वाद असे आहेत. अजातवाद. अजातवाद काय? श्रीमान गौडपादाचार्य हे या वादाचे प्रवर्तक आहेत. योग वशिष्ठातही वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना याच वादाचा उपदेश केला आहे. जगत हे मुळात झालेलेच नाही, अजात, आणि त्यामुळे त्याबद्दलचा कोणताही विचार अप्रस्तुत ठरतो असं या वादाचं थोडक्यात मत आहे. काही परिणामवाद एक आहे. हा वेदांतांनी स्वीकारला आहे. ब्रह्माचा आश्रय करून राहिलेली जी काही माया आहे आणि तिचं हे जगत हा परिणाम आहे असं मानणं याला परिणामवाद म्हणतात. सांख्ययोग याला सत्कार्यवाद हा सांख्य आणि पातंजल यामध्ये स्वीकारला गेलेला आहे. यात प्रकृती नित्य असून जगत उत्पन्न न होता जगाची अभिव्यक्ती होते असा याचा थोडक्यात अर्थ आहे. वैशेषिक नित्यात्मवाद. तेव्हा चार्वाक, जैन, बौद्ध यांच्या विचारांचं खंडन करून आत्म्याचं नित्यत्व सिद्ध केलं गेलेलं आहे. आरंभवाद हा यांचाच आहे. वस्तू उत्पन्न होण्यापूर्वी ती नसते व ती उत्पन्न होते म्हणजेच तिचा आरंभ होतो. हा आरंभ त्यालाच नित्य आत्मवाद म्हणतात असं यांचं म्हणणं आहे. अविकृत परिणामवाद हा वल्लभाचार्यांनी स्वीकारलेला वाद आहे. यात आत्मा हा विकृत न होता आत्माच जगतरूपानं नटत असतो. शून्यात्मवाद असा एक वाद आहे. ते माध्यमिक म्हणजे बौद्धाची ही भावना आहे. शून्यवाद म्हणजे रज्जू ज्याला दोरी आपण म्हणतो त्या रज्जूवर दिसणारा साप हा जर शून्य आहे तर त्याचे प्रमिती, प्रमाता, प्रमाण हे शून्य असले पाहिजे. दुसरं काय दुःख विज्ञानात्मवाद. जे दुःखाची साधनं, दुःख हे दुःखरूप असल्यानं आत्मा ही दुःखरूप आहे. सर्व दुःखम दुःखम ही बौद्धांची भावना आहे. तेव्हा क्षणिकात्मवाद असा एक वाद निर्माण झाला. प्रत्येक क्षणाला सर्व वस्तू बदलणाऱ्या असल्यानं विज्ञानरूप आत्माही क्षणिक आहे अशी बौद्धांची विचारधारा आहे. स्यादवाद त्या जैन मतानं प्रतिपादित केला हा एक स्यादवाद आहे. अनेकांतवाद हा या मताचा पाया आहे व या अनेकांतवादाची नयवाद आणि स्यादवाद ही 2 रूपं आहेत. अंत म्हणजे निर्णय, एकांत म्हणजे एकच एक निर्णय, आणि याच्या विरुद्ध अनेकांत म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी एकांतिकपणे मत न बनवणे. मग कारण प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. वस्तू ही अनेक धर्मात्मक असते असं जैन मत सांगतं. तेव्हा कोणतीही वस्तू अनेक धर्मात्मक असते पण तिचं ज्ञान मात्र एकात्मक असतं आणि म्हणून या दृष्टिकोनाला अनेकात्मवाद म्हणतात. या अनेकांतवादाचे 2 रूप आहेत. म्हणजे त्यातील स्यादवाद हे एक रूप आहे. स्यादवाद याचा अर्थ कदाचित संभवता म्हणजे समव, प्रॉबेबली, मे बी असा आहे. जे एखादी वस्तू जर तिचा धर्म यासंबंधी जर काही विधान केलं तर एका विशिष्ट संदर्भात खरं असतं. संदर्भ बदलला तर नेमकं त्याच्याविरुद्ध दिसणारं विधानही तितक्याच यथार्थतेनं मांडता येईल. हे स्याद्याचं तात्पर्य आहे. सत्कार्यवाद हा एक वाद त्या ठिकाणी आला आहे. सांख्यशास्त्रानं स्वीकारलेला आहे तो. तेव्हा कोणतंही कार्य ज्यावेळी उत्पन्न होतं त्यावेळी प्रत्यक्ष उत्पत्तीच्या पूर्वी कार्य हे असतेच. शक्यते ते नव्यानं उत्पन्न होत नाही. जे मुळातच नसते ते कितीही प्रयत्न केला तरी अस्तित्वात येणार नाही. कार्यकारण भावात कार्यच कारणात अप्रत्यक्ष भावानं असतं पण त्यावेळी त्याचं स्वरूप निराळं असतं. ते कारण रूपानं अस्तित्वात असतं. सत म्हणजे आहे, अस्तित्वात आहे, प्रत्यक्ष उत्पत्ती होण्यापूर्वी असं सांगणारा जो काही वाद आहे त्याला सत्कार्यवाद असं म्हणतात.
आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी मग सहजे सत्कार वादू तो पद्म कसं वरदू असं म्हटलेलं आहे. तेव्हा पूर्णवादाच्या स्वरूपसिद्धांच्या जवळचा असा वाटतो असं त्यांना वाटतं. तेव्हा आरंभवाद हा नैयायिकांनी स्वीकारलेला वाद आहे. त्यांच्या मताप्रमाणे कारण व्यापारानंतर कार्य हे नव्यानं उत्पन्न होतं, ते पूर्वी नसतं, त्याच्या अस्तित्वाला खराखुरा प्रारंभ होतो. म्हणून नैयायिकांच्या या मताला आरंभवाद म्हणतात. तर प्रत्यक्ष उत्पन्न होण्यापूर्वी कार्य कोणत्याही तऱ्हेने अस्तित्वात नसते असे यांचं मत आहे. पुढे शंकराचार्यांचा मायावाद असं आपण पुष्कळ ऐकलेलं आहे. जगाचा आधार किंवा प्रतिष्ठा हे ब्रह्म आहे. ब्रह्म नसतं तर जग भासलंच नसतं. पण या जगामध्ये विविधता आहे, तर ते प्रत्येही अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे ब्रह्मात काही फरक पडता कामा नये, ते तसंच निश्चल निरयन राहिलं पाहिजे. आणि यासाठी वेदांतात ब्रह्मावर जगाचा अध्यास म्हणजे विवर्त करतात. जग हे अध्यस्त असल्यानं ब्रह्म हे अधिष्ठान दूषित होत नाही. जग हे अध्यारोपित आहे, विवर्त आहे. वेदांत दर्शनामध्ये जगाला मिथ्या वा माया म्हटलं आहे. मिथ्या याचा अर्थ खोटं असा नव्हे, तर ते जे प्रतीयमान होत असून ज्याचा बाध होतो ते असं आहे. तेव्हा माया ही परमेश्वराची शक्ती आहे आणि तिच्यामुळे जगाची निर्मिती होते व स्वतः ब्रह्म मात्र दूषित होत नाही, अविचलित कायम राहतं. आणि याला विवर्तवाद असं सुद्धा म्हणतात. याची पूर्ण चर्चा ही सुद्धा आपण ग्रंथामध्ये वाचलेली आहे, माया प्रकरणात वाचलेली आहे. प्रतिबिंबवाद असा एक उल्लेख ग्रंथात आलेला आहे. श्रीमद शंकराचार्यांचा शिष्य प्रज्ञपादाचार्य यांनी प्रवर्तित केलेला प्रतिबिंबवाद हा एक संप्रदाय आहे. या संप्रदायाप्रमाणे जीव व ईश्वर ही दोन्ही शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब आहेत. आणि दर्पणामध्ये मुखाचं प्रतिबिंब जसं घडतं आरशात, त्यात दर्पण ही उपाधी फुटली तर मुखाचे प्रतिबिंब नाहीसं होतं, ते मुखात येऊन मिळतं असं नाही. तेव्हा ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतरसुद्धा असंच होतं. म्हणजे अविद्याकृत उपाधी गळून पडतात आणि नुसतं शुद्ध चैतन्य उरतं. जीव हा ईश्वराचा अंश म्हणजे प्रतिबिंब आहे असं या प्रतिबिंबवादाचं म्हणणं आहे. तेव्हा अशा रीतीनं आपण या ग्रंथामध्ये हे वाद आलेले बघितले. म्हणजे एक वाद, त्याच्यानंतर त्याचं खंडन करणार, त्याच्या पुढचा निर्माण झालेला दुसरा वाद, त्याच्यानंतर पुढचा वाद, त्याच्यानंतर हे सगळं वाद. तेव्हा यानंतर सगळ्यात शेवटी या सगळ्यांचा विचार करून आता या आजच्या काळामध्ये जो काही निर्माण झालेला आहे तो सर्वसमावेशक असा पूर्णवाद होय. पूर्णत्व हे केवळ शुद्ध सत्य परमेश्वर असा पूर्ण पुरुषाचा किंवा पूर्णवादाचा हा सिद्धांत आहे. तेव्हा याविषयीचा आपण पुढे करूया. म्हणून पूर्ण पुरुष प्रकरणात प्रवेश करण्यापूर्वी ही प्रारंभिक माहिती आपण घेतलेली आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला निश्चितपणानं जरूर सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. धन्यवाद.